भैयाची गाडी इथं आहे आणि आपल्या गाड्या बघा इकडे आहे, तिकडे केरला, इकडे चित्रदुर्ग. तर नमस्कार भावांनो, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर भावांनो, आता वाजलेत सकाळचे 8 आणि भावांनो आपण आलो आहोत चित्रदुर्गच्या जवळ बरोबर की पुढची जी गाडी होती ती तर ती चित्रदुर्गच्या मागे येऊन थांबलती. हे बघा तुम्हाला म्हणतो बघा, एक दिवस आधी गाडी भरलती. तर भावांनो, नाईट मध्ये पूर्ण गाडी ह्या गाडी पशी येऊन आपण थांबला. नाईट मध्ये सोलापूरमध्ये थांबायचं होतं पण सोलापूरमध्ये नाही थांबायला, तर नाईट चलून आणला गाडी आम्ही. तर भावांनो, आता इथून जायचं तिरसूरला म्हणजे बेंगलोरच्या पुढे केरला. तर भावांनो, पुण्याहून भैया पण आलाय. चित्रदुर्गच्या पलीकडल्या साईडला भैया आहे आणि अलीकडल्या साईडला आम्ही आहोत. तर भैयाची ती भेट घेता आणि जावता सगळे केरळला. तर भैयाची पण बेंगलोर साईडला भरल्या गाडी. तर भावांनो, ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग. भावांनो, आलो भैयापाशी. हे अशोक लेलँडचं सर्व्हिस सेंटर आहे. ही गाडी 95-97 पुढे आलेली आणि सलीम भैयाची. आणि आता भैया यायला आहे मधून. इथं गाडी काढाले, गाडी काहीतरी काम निघालतं वाटतं म्हणून थांबलतं. काम का असं डायरेक्ट थांबलतं का काय की पुढे येऊन भैया आले ह्याच्याहून गुजरातहून भैया आले इकडं. आम्ही संभाजीनगरहून 2 गाड्या, संभाजीनगरहून मामाची एक आणि भैया सलीम भैयाची एक, आणि भैया गुजरातहून आले. ते इथं चित्रदुर्गच्या इथं थांबलं होतं सगळेजण. मामा पण पुढे येऊन थांबलते. तर यायला भैया आणि आले तर म्हणल्यावर काहीतरी पार्टी म्हणल्यामुळं डायरेक्ट नाश्त्यासाठी डायरेक्ट मटनच आणलेत. मस्तपैकी मटन ते करता. आता सगळे भेटले तर म्हणून मटनच घेतले तर डायरेक्ट. आता जेवण ते नाश्त्याचं म्हणल्यावर जेवणच डायरेक्ट मटणाचाच नाश्ता डायरेक्ट. आता आलाय भैया, गाडी नंबर 5056. हे बघा 5056. आणि इथं आता कांदा ते कापून ठेवला मी, अद्रक, इथं मटणाला मीठ हळद ते टाकून ठेवला. आता डायरेक्ट मस्तपैकी कुठं तर जागा बघून कसा हरण चलो. इथं जागा ते बघून इथं गाड्या ते लावल्या. तर ह्याच्या मागे एक गाडी आहे सलीम भैयाची, ही भैयाची गाडी आहे आणि मामाची. तर इथं मामाच्या गाडीत तिथं मटण ते उकडायला ठेवलंय. तर उकडून ते घेऊता. हे आता उठल्यामुळं त्यांना आता 2 ते घेऊन फ्रेश मस्तपैकी होईल. आता उठलंय गाबर की यायला उशीर झालता म्हणून ते झोपलते सकाळी येऊन. तर आता मस्तपैकी भाजी ती बनवते तर जीवता आणि जेवता. इथं आपले राजूभाऊ कलेजा का तुकडा आणि भैयासोबत राजूभाऊ आहे. तर मी सलीम भैयासोबत हाव. आता मस्तपैकी आता उठले तर कुकर ते धुवले तर का बरं की आता त्या भगुण्यात काही मटण शिजना लवकर म्हणून का आता ह्या कुकरमध्ये शिजवायचे. अजून काही चलो नाही तेवढंच. तर मस्तपैकी जेवण ते करता निघुता. 1.5 किलो. तर इथं आता मटण उकडायला ठेवलंय कुकरमध्ये. भैया तोंड दिवालय आता. आणि आता इथं खोबर कापलाव का बरं की आता हे कुटायचे, पेस्ट बनवायचे ह्याचे. असं घेऊन मस्तपैकी असं कुटून टाकायचं. त्या पिसलेल्या ह्याच्यात काहीच नसतंय. असं मस्तपैकी एक मोठा ही घ्यायचं ढेप घेतल्याने आणि असं कापून भाजून मस्तपैकी कुटायचं. भैया सलीम भैया मामा ते आता तिकडं मटणाची भाजी बनवाले तर, आणि इकडं आता राजू भैयानं टाकले तर भात करायला सुरू केलेत राजू भैया. तर इथं भात ते आपण टाकाला. तांदूळ
नाशिकला जेवण ते झालंय. थोडं मोबाईल चलना झालता म्हणून व्हिडिओ बनवायला नाही, त्याच्यामुळं झालंय. तर भावांनो, तर चला मग आता भया बेंगलोरपर्यंत आहे. तर भयासोबत बेंगलोरपर्यंत जायचं. बेंगलोरमध्ये खाली करताय, मग आपण पुढे जायचं. तर भावांनो, गोपाळ भयाची पण गाडी भरल्या नागपूर आणि तुमकूरच्या मागे गाठ पडले. तर एक छोटीशी भेट म्हणून काय इथं चहा प्यायला आला मस्तपैकी. चहा पाजवाले तर आता चहा पिऊन भया जाणार आहे तर नाशिकला आणि आपण जाणार आहोत बेंगलोरला. तर भयाची गाडी इथं आहे आणि आपल्या गाड्या तो का तिकडे आहे. तिकडे केरला, इकडे चित्रदुर्ग. आता गोपाळ भया ते गेले तर गावाकडं. मी आला सलीम भयाच्या गाडीमध्ये. तर भया आता बेंगलोरच्या इथं मागे थांबणार आहे आणि मामा आणि आमची गाडी चालली डायरेक्ट चिरसूरला. आणि बघा गोपाळ भयानं काय आणले तर कलाकंद म्हणजे काय असते बघा तुम्ही. बघा असला असते कलाकंद. तर आपण आला बेंगलोर. हे जातं मेन सिटीमध्ये आणि हे बाहेर जात आहे केरळा. तर आपण भावांनो कमीत कमी 900 किलोमीटर 2 दिवसात पार केला आणि आला बेंगलोर सिटीमध्ये. हे बघा इकडं कितीही भारी आहे. काय काहीतरी इव्हेंटचा प्रोग्राम होता वाटतं. हे बघा